हाय, आपण आज करणार आहोत मटर पनीरची भाजी। चला तर मग बघूया आपण। आणि कसं आहे ना, आता हिवाळा चालू आहे, म्हटलं चला ताजे ताजे मस्त मटर येत आहेत, मग त्याची अशी छान छान रेसिपी करून खाऊया। मग नाही मिळत ना हो, मग त्याच्यामुळे म्हटलं चला आपलं लागणारं साहित्य: कांदा, मटर, हिरवेगार पनीर, आलं लसण आणि टोमॅटो, कोथिंबीर आणि गरम मसाला असं आपण साहित्य घेतलेलं आहे। आता एकीकडे आपण कढई ठेवलेली, त्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। कांदा आपण त्याच्यामध्ये ॲड करू आणि टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो चांगलं शिजतंय तोपर्यंत आपण एकीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसण टाकलेलं आहे आणि त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले, 2 इलायची आहेत, 4-5 लवंगे, लवंग एकच घेतलेले, 1 किंवा 2, मिरे 4-5 आहेत आणि काही चक्री फूल वगैरे घेतले। आणि कांद्याचं झालेली आपलं, तर आपण आता कांदे टोमॅटो टाकले, कोथिंबीर आणि ते मसाला होतोय। एकीकडे आपण पनीर कापून घेतलं आणि मस्त तेलात फ्राय करून घेत आहोत। पनीर चांगलं फ्राय होतंय, त्यानंतर आपला मसालाही तयार झालेला आहे। आपण आता भाजीला फोडणी द्यायला घेतलेली आहे। त्यामध्ये तेलामध्ये आपण तेजपत्ता आणि दालचिनी टाकली आहे आणि त्यानंतर आपण मसाला टाकलेला आहे। मसाला चांगला असं शिजू द्यायचा, तेल सुटोस्तर असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं, जेणेकरून मसाला खाली लागणार नाही। तशा पद्धतीने आपण ते ढवळून घेतलं। बघा किती छान तेल सुटलंय आणि आपण शिजू दिलंय। त्यानंतर आपण आता त्यात मटर ॲड केलेले आहेत, तेही व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि चांगलं असं मस्त छान असं व्यवस्थित शिजू द्यायचं। तेल सुटोस्तर असं शिजू द्यायचं, जेणेकरून ते जे मटर असतात ना तेही शिजून जातात आणि आपला जो मसाला असतो तोही व्यवस्थित होऊन जातो। मग त्यात आपण ॲड केलं आहे लाल तिखट, हळद आणि मसाला, तेही व्यवस्थित एकजीव करून घेऊया। चांगलं असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं। बघा किती छान झालेलं आहे आणि तुम्हाला जसं हवं त्या कन्सिस्टन्सीनुसार, म्हणजे मी थोडंसं त्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि तेही मस्त असं छान व्यवस्थित तेल सुटोस्तर शिजू द्यायचे मटर। त्यानंतर आपण त्यामध्ये पनीर ॲड केलेलं आहे। पनीरही व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ आपण त्या मसाल्यामध्ये, व्यवस्थित असं एकसारखं हलवून घेतलेलं। मग त्यानंतर तुम्हाला जसं हवं त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करा। मला जास्त पातळ नको, घट्टसर हवं होतं, त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे। त्यानंतर 3-4 उकळी येऊ द्यायची, असं तेल सुटोस्तर उकळी येऊन द्यायची। आणि आपलं मीठ राहिलेलं होतं बरं का, मीठ पण आपण त्यात ॲड केलं आणि एकदा पुन्हा आपण ढवळून घेतलं, व्यवस्थित हलवून घेतलं आणि मग शिजू दिलं आपण। अगदी 3-1 मिनटं आपण असं शिजू दिलेलं आहे। बघा किती छान त्याला तरी आली आणि अशी छान असं झालेलं आहे। मग आपली आता झालेली आहे पनीर मटरची भाजी। बघा किती सुंदर आणि अप्रतिम दिसते आणि व्यवस्थित छान झालेली आहे। तुम्हीही एकदा करून बघा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब। आणि तुम्हाला अशी कोणती नवीन नवीन रेसिपी हव्या असतील तर प्लीज तुम्ही कॉमेंट्समध्ये करून सांगा। थँक्यू अँड बाय।